नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. अगोदर बटाटा स्वच्छ धुवून घेतला, मग उकडून घेतला, मग त्याचे छिलके काढायचे. पूर्ण छिलके काढून झालेले आहे. त्यानंतर आपण 3-4 कांदे बारीक कट करून घ्यायचे. कांदे बारीक कट करून झालेले आहे. नंतर आपण आलं लसूण ठेचून घ्यायचं. मस्त ठेचून झालेलं आहे आलं लसूण. मग शेंगदाणे भाजून घ्यायचे. कोथिंबीर कट करून घेतली. एका कढईमध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर दालचिनी घातली. नंतर लवंग आणि काली मिर्च घातली. आलं लसूणची पेस्ट घातली. त्यानंतर आपण जिरे घालणार आहोत. जिरे घातले. मोहरी घालून घेऊ. मोहरी घालून घेतली. नंतर कांदा घातला. कांदा घालून घेतला. कांदा मस्त हलवून घ्यायचा. ब्राऊन कलर येऊपर्यंत हलवायचा. कांदा मस्त भाजून झालेला आहे. नंतर कढीपत्ता घातला. नंतर हिरवे मटर घातले. मस्त हलवून घ्यायचं. मग सोललेला बटाटा घालायचा. बटाटा मस्त मसाल्यामध्ये हलवून घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं. हलवून घ्यायचं मसाल्यामध्ये बटाटा. तेल सुटूपर्यंत हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला. मग गरम पाणी करून घ्यायचं. मग गरम पाणी घालून घ्यायचं भाजीला. पाणी घालून घेतलं मी. गरम पाणी घातल्यामुळं तरी मस्त येते. परत हलवून घ्यायचं. नमक घालून घेतलं. नमक मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे चांगलं तरी आलेली आहे. नंतर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट घालून घेतला मी. हलवून घ्यायचं ते. मग 10 मिनिटं कमी गॅसवर ठेवायचं. कमी गॅसवर ठेवल्यानंतर भाजी घट्ट बनते. नंतर चवीसाठी थोडंसं हिंग घालून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. मग कोथिंबीर घालून घ्यायची. भाजी तयार झालेली आहे. खमंग वास सुटलेला आहे.